मी तुम्हाला शिकवणार आहे 10वीचा राज्यशास्त्राचा दुसरा धडा निवडणूक प्रक्रिया. तर आपण तो निवडणूक प्रक्रिया हा धडा आपण सुरू करू. भारताच्या आता हे पहा, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेलं आहे. कुणाकडे पुस्तके नसेल तरी पण तुमच्याकडे पुस्तके असतील तर ते पुस्तके तुम्ही समोर ठेवा, तसे तुमच्या लक्षात राहणार नाही. आता हे पहा, मी स्क्रीनवर तुम्हाला पुस्तकाचे फोटो दाखवलेले आहेत. आता आपण सुरू करूया. आता हे सांगितले काय आहे पुस्तकामध्ये की भारताच्या लोकशाहीच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीतील निवडणुकांचा फार मोठा वाटा आहे. आता भारताची जी लोकशाही आहे, आता लोकशाही म्हणजे काय की भारतातील गरीबातील गरीब जो आहे तो त्याचे हक्क त्याचे पूर्ण होतात, अशा संपूर्ण त्या क्रियेला ती लोकशाही म्हणतात. आता भारताच्या लोकशाहीच्या दिशेने होणाऱ्या वाटचालीतील निवडणुकांचा फार मोठा वाटा आहे. आता जर निवडणुकाच नसत्या तर पंतप्रधान, आमदार, खासदार, राष्ट्रपती हे झालेच नसते आणि त्यांच्यामुळे हा जो भारताचा कार्यव्यवहार चालतो तो झाला नसता. निवडणुका आणि प्रतिनिधित्व या लोकशाही संबंधित अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रिया असून निवडणुकीच्या माध्यमातून जे लोकप्रतिनिधी निवडले जातात हे आपल्याला हे माहीतच असेल. आता निवडणुकांमुळे सत्ता शांतमय मार्गाने बदलली जाते. आता निवडणुका केल्या तर वेगवेगळ्या पक्षाचे नेते हे निवडून येतात. आता ह्यांना कोण निवडून देते? ह्यांना आपणच निवडून देतो. आता ह्यांच्यामुळे काय होते की प्रत्येक वेळेस सत्ता बदलत राहिली तर प्रत्येक वेळेस जे निर्णय बदलतात, कायदे बदलतात आणि सत्ता ही शांतमय टिकून राहते आणि वेगवेगळ्या पक्षांना राज्यकारभाराची संधी मिळते. जे वेगवेगळे पक्ष येतात जसे की काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी असे जे अनेक जे पक्ष आहेत, ह्या प्रत्येक पक्षाच्या जे कार्यकर्ता असेल ह्यांना संधी मिळते, त्या पक्षांना संधी मिळते आणि शासनाच्या धोरणामध्ये बदल घडतात. जे शासनाचे धोरण असतात, शासनाचे कायदे असतात, त्याच्यामध्ये बदल घडतात. कशामुळे घडतात? ते बदल वेगळा पक्ष निवडून आला की ते बदलतात व समाज जीवनही बदलते. आपण जे प्रतिनिधी निवडून देतो ते कार्यक्षम, प्रामाणिक, विश्वासू, मताची कदर करणारे असावेत अशी एक भावना असते. आता आपल्याला काय वाटते? आपल्याला वाटते की आपण जो कार्यकर्ता ज्या पक्षाचा कार्यकर्ता आपण निवडून देतो तो प्रामाणिक असावा, विश्वासू असावा आणि जनमताची कदर करणारा असावा, ही आपली भावना असते. म्हणून आपण तो कार्यकर्ता निवडून देतो. आता ज्या निवडणूक प्रक्रियेद्वारे आपण त्यांना निवडून देणार आहोत ती प्रक्रियालाही आपण त्यांना ज्या निवडणूक प्रक्रियेद्वारे आपण त्यांना निवडून देणार आहोत ती निवडणूक प्रक्रिया ही खुली आणि न्याय आणि विश्वासार्ह असावी लागते. आता ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणताही घोटाळा चालत नाही. कारण ही निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक आयोग करते आणि ह्याच्यामध्ये कोणताही घोटाळा चालत नाही. आता आपण पुढं शिकणारच आहोत. या दृष्टीने जे भारताच्या संविधानाने निवडणुका घेण्यासाठी एका स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद केलेली आहे. मी तुम्हाला सांगितलेच आधी की भारताने जे स्वतंत्र निवडणूक आयोग तरतूद केलेली आहे की भारताचा निवडणूक आयोग आणि राज्य पातळीवरील असणारा राज्य निवडणूक आयोग आपल्या देशातील सर्व महत्त्वाच्या निवडणुका घेतात. आता आपल्या देशातील निवडणुका कोण घेतो? भारताचा निवडणूक आयोग आणि राज्य पातळीवर असणारा राज्य निवडणूक आयोग हे देशातील सर्व निवडणुका घेतात. आता निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यापासून आता ह्यांचे काम काय असते की तारखा घोषित करण्यापासून जे निवडणुकीच्या तारखा असतात ते घोषित करण्यापासून निवडणूक प्रक्रियेचा निकाल लागेपर्यंत त्या आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली ते निवडणूक चालते. आता इथे पहा, एका मोठ्या व व्यापक लोकशाही प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रिया हा एक अविभाज्य भाग आहे. आता प्रस्तुत पाठात आता आपण निवडणूक आयोगाची रचना, कार्य, भूमिका हे समजून घेणार आहोत की निवडणूक आयोगाचं काम कसं असतं,
त्यांची रचना कशी असते, त्यांचे काय कार्य असतात, हे आपण ह्या धड्यामध्ये निवडणूक प्रक्रिया यामध्ये आपण पाहणार आहोत. आता हे पहा की निवडणूक आयोग पहा की भारतातील निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी अर्थातच निवडणूक आयोग आहेत. आता भारताचं केंद्रस्थानी कुठे आहे? दिल्ली. आता दिल्लीमध्ये निवडणूक आयोग आहे. आता त्या दिल्लीपासून तर संपूर्ण भारतामध्ये ते निवडणूक आयोग काम करत असते. आता भारतीय संविधानाच्या कलम 324ने या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली असून त्यात एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य 2 निवडणूक आयुक्त असतात. आता संपूर्ण भारताचे नियम कशाद्वारे झाले आहेत? आता संपूर्ण भारताचे नियम हे संविधानाच्या द्वारे चालतात. आता ह्या संविधानामध्ये कलम 324 आहे ना, त्यामध्ये स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली आणि त्या 324 कलमानुसार भारतामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य 2 निवडणूक आयुक्त तयार झालेले आहेत. ते नियमानुसार केलेले आहेत. आता निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतं? आयुक्ताची नेमणूक ही राष्ट्रपती करतात. तर निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपले जावे म्हणून मुख्य निवडणूक आयुक्तांना सहजासहजी अथवा एखाद्या राजकीय कारणावरून पदभ्रष्ट केले जात नाही. तर निवडणूक आयोगाच्या खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद असते. म्हणजे जे निवडणूक आयोग निवडणुका करतात तो त्यांच्या स्वतःच्या खिशामधून पैसा घालवित नाही. तो पैसा जो खर्च होतो, त्या निवडणुकीला जेवढा खर्च होतो, जसे की ती पेट्या गोळा करणे, त्या कामगारांना पैसे देणे, ते बस येतात ना आता आपल्याकडे बस येतात, बसमध्ये काही शिक्षक असतात व काही सरकारी कर्मचारी असतात, पोलीस असतात, त्यांच्या बंदोबस्ताखाली संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडते. आता ह्यांना जो खर्च येतो, समजा ह्यांना जो पगार देण्यासाठी लागणारा जो खर्च आहे, तो खर्च निवडणूक आयोग आपल्या खिशामधून देत नाही. तो खर्च कुठून जातो? तो खर्च शासनाकडून जातो. त्यासाठी स्वतंत्र तरतूद असते. आता हे पहा, आता माहीत आहे का तुम्हाला माहीत आहे का की स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते. आता स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन होते. ते 1921 साली सेन हे ब्रिटिशकालीन भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. ते कधी दाखल झाले? ते 1921 साली सेन ब्रिटिशकालीन भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. हा पहा रिकामी जागा येऊ शकते बरं का. किती साली सेन कुमार ब्रिटिशकालीन भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले? ते 1921 साली. आणि पुढे ते 1950मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाल्यानंतर त्यांना निवडणूक आयुक्ताचा पदभार दिला. अतिशय प्रतिकूल व कठीण परिस्थितीत देखील सेन यांनी अगदी कौशल्याने आयोगाचे कामकाज सांभाळले. म्हणजे त्यांना 1950मध्ये निवडणूक आयुक्ताची स्थापना झाल्यानंतर त्यांना निवडणूक आयुक्ताचा पदभार दिला. म्हणजे त्यांना कामकाज करण्यासाठी त्यांना एक पद दिले आणि ते पद त्यांनी प्रतिकूल व कठीण परिस्थितीतसुद्धा त्या सुकुमार सेन यांनी ते अगदी कौशल्याने आयोगाचे कामकाज सांभाळलेले आहे. आता पुढील पाना पहा की निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र कर्मचारी वर्ग नाही. आता निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र कर्मचारी वर्ग नाही म्हणजे की निवडणूक आयोग हा भारताने तयार केलेला आहे आणि ह्यासाठी स्पेशल माणसं नसतात. निवडणुका घेण्यासाठी स्पेशल माणसं नसतात. आता मग तुम्ही म्हणता की आता कोण घेते? मग इतर शासकीय विभागातील अधिकारी जसे की शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. आता जे कर्मचारी असतात त्यांच्या मदतीने ती निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाते. आता जसे की तुमच्या प्रत्येकाच्या गावामध्ये निवडणूक घेण्यासाठी जे शिक्षक बोलवले जातात, ते शिक्षक त्यांना त्यांचा मोबदला, त्यांचा पगार दिला जातो आणि ते शिक्षक ते संपूर्ण निवडणूक पार पाडतात. आणि हे कोणाद्वारे होते? हे निवडणूक आयोगाद्वारे होते. आता निवडणूक आयोगाची कार्य काय आहेत?
तर पहा पुढीलप्रमाणे की पहिलं कार्य काय आहे, मतदार याद्या तयार करणे. तर पहा की वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क आहे. आता तुम्हाला माहितीच असेल की जसे स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतामध्ये आधी मतदान करण्यासाठी जे वय लागत होते ते 21 वर्ष होते आणि आता नंतर ते 21 वर्ष कॅन्सल करून ते 18 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला आता मतदान करता येते. आता युवा पिढी ही आपल्या मानाने व आपल्या विश्वासाचा जो म कार्यकर्ता आहे त्यांना तो निवडून देऊ शकतो. आणि की आता वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला मतदानाचा हक्क आहे हे सर्वांना माहीतच आहे. तो बजावण्यासाठी त्यांचे नाव मतदार यादीत असावे लागते. आता नाव मतदार यादीत असलं तर त्यांना मतदान करता येईल. व तसेच मतदार याद्या तयार करणे. आता हे मतदार याद्या तयार करणे कोणाचं काम आहे, निवडणूक आयोगाचे कार्य आहे सर्व. या बा आता सर्व कार्य निवडणूक आयोगाचे आहे. मी जे सांगणार आहे ते त्या त्या अद्ययावत करणे, तसंच नवीन मतदारांचा समावेश करणे. आता नवीन ज्यांची 18 वर्षे पूर्ण झालेले आहेत अशा लोकांना व अशा युवा पिढींना व अशा युवा जे तरुण आहेत त्यांना मतदान करण्यासाठी त्यांची नाव समावेश करून घेतली जाते व इत्यादी कामे निवडणूक आयोग करते. मतदारांना ओळखपत्र देण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच आहे. तो आता हे सर्व कामे कोणाची आहेत, सर्व कामे निवडणूक आयोगाची आहे. आता दुसरा पहा निवडणूक आयोगाचे कार्य पहा. आता दुसरा पुढीलप्रमाणे की निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे. आता पहा की आता निवडणुकीच्या तारखा तयार करणे, त्यांचे वेळापत्रक तयार करणे व संपूर्ण जे काम असतं ते त्याचा आढावा आधीच तयार करणे हे कोणाचे काम आहे, हे निवडणूक आयोगाचे काम आहे. आता पहा निवडणुकीचे संपूर्ण संचालन ही निवडणूक आयोगावरील जबाबदारी असल्याने कोणत्या राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्याव्यात हे निवडणूक आयोग ठरवते. की निवडणुकीचे संपूर्ण संचालन म्हणजे जे निवडणूक आयोग असते त्याच्या देखरेखीखाली त्याचे वेळापत्रक तयार केले जाते. ही जबाबदारी कोणाची असते, निवडणुकीची जबाबदारी कोणाची असते, ही जबाबदारी असते निवडणूक आयोगाची. आणि कोणत्या राज्यात केव्हा, तर कोणत्या राज्यामध्ये म्हणजे आता राज्यामध्ये आता आपल्यात ज्या भरपूर राज्य आहेत त्या राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणूक घेणे शक्य नाही. त्यासाठी ते निवडणूक आयोग त्याच्या काळानुसार त्याच्या वेळेनुसार ते निवडणुका घेतल्या जातात. आता तिसरा पहा की उमेदवाराच्या अर्जाची छाननी करणे. आता निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष आपले उमेदवार निवडणुकीसाठी उभे करतात. हे तुम्हाला माहीतच असेल ना, जसं की काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना. हे जे निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर जे राजकीय पक्ष असतात ना, जे पक्ष असतात तो संपूर्ण पक्ष आपल्या एका उमेदवाराला निवडणुकीसाठी उभा करतात. तसेच कोणत्याही पक्षाचा पाठिंबा न घेता स्वतंत्रपणे काही उमेदवार निवडणूक लढवतात. आता त्यांना काय म्हणतात, त्यांना अपक्ष असं म्हणतात. म्हणजे त्यांचा कोणताही पक्ष नसतो, तो स्वतंत्रच एकटाच असतो. व अशा अपक्ष उमेदवारासह निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या या सर्व उमेदवारांना अर्ज भरावा लागतो व त्यात स्वतःसंबंधी सर्व माहिती द्यावी लागते. अशा अर्जाची काटेकोर छाननी निवडणूक आयोग करते. तसेच पात्र उमेदवारांना निवडणूक लढवण्यास परवानगी देते. आता चौथा मुद्दा काय पहा की राजकीय पक्षांना मान्यता देणे. काय आता आपल्या देशात भूपक्ष पद्धती आहे. आता आपल्या देशात काही भूपक्ष पद्धती आहे. तसेच नवनवे पक्ष निर्माण होतात. नवीन पक्ष निर्माण होतात. जसे की पक्षांमधून फूट पडली की दुसरे पक्ष अस्तित्वात येतात की नवे पक्ष अस्तित्वात येतात. अशा सर्व पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता आवश्यक असते. आता त्यांचा उमेदवार
उभा करायचा असतो निवडणुकीसाठी, त्या पक्षाचा तो पक्ष निवडणूक आयोगाची मान्यता घ्यावी लागते त्या पक्षाला, व एखाद्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा अधिकारही निवडणूक आयोगाला असतो. आणि निवडणूक आयोग हे राजकीय पक्षांना निवडून देतात. आणि जे निवडणूक आयोगाचे जे राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह देतात, जसं की आता नाही तर चिन्ह नसतील तर मग कुठे मतदान करायचे हे मतदाराला समजले नसते. त्यासाठी जे राजकीय जे सरकार शासन व किंवा निवडणूक आयोग हे पक्षांना चिन्ह देतात, जसे की कुकर, पंखा, काय किटली इत्यादी. आता पाचवा पहा, निवडणूक संबंधी वाद सोडवणे. आता निवडणूक संबंधी काही वाद निर्माण होतात, जसे की निवडणुकीच्या काळात काही भांडणे होतात, काही मारामाऱ्या होतात, व ते निर्माण झाल्यास ते सोडवण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगावर असते. ही सोडवण्याची जबाबदारी कोणावर असते? निवडणूक आयोगावर असते. त्यानुसार एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेणे अथवा उमेदवाराची अपात्रता घोषित करणे ही कामे निवडणूक आयोगाची असतात. आता तुम्ही पहा की तुमच्या मतदानाच्या काळात काही भांडणे होतात, काही दोन पक्ष एकमेकावर भांडतो, असे खूप त्रास निवडणुकी संबंधी होतात. त्यासाठी आचारसंहिता लावली जाते. आता आचारसंहिता म्हणजे काय? आचारसंहिता म्हणजे निवडणूक होण्यासाठी जो वेळ असतो, जो दिवस असतो, त्याच्या 2 दिवस किंवा 1 दिवस आधी संपूर्ण बंद केले जाते. म्हणजे जसं की तुमच्या घरी मत मागण्यासाठी जे लोक येत नाहीत ते बंद केले जाते. बॅनर लावले जात नाही, कोणत्याही प्रकारचे पोस्टर लावले जात नाहीत. यालाच जे आचारसंहिता म्हणतात, किंवा जे घोळक्याने उभे राहायचे नाही, ह्याला आचारसंहिता असे म्हणतात. आता आपण हे सर्व काय पाहत आहोत? आपण हे निवडणूक आयोगाची कार्य पाहत आहोत. आता मतदारसंघाची पुनर्रचना. मित्रांनो, हे मतदारसंघाची पुनर्रचना तुम्हाला स्क्रीनवर दिसते. कोणाकडे पुस्तक नसेल तर इथे पाहू शकता, आणि पुस्तक असेल तर पुस्तक समोर काढून बसा. आता लोकसभेतील एकूण सदस्य हे 543 आहेत. आता लोकसभेमध्ये जे सदस्य आहेत ते 543 आहेत. हे सभासद कसे निवडून येतात? आता तुम्हाला विचार पडला असेल, हे सदस्य हे सभासद कशी निवडून येतात? तर प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो. आता मी जसे सांगितल्याप्रमाणे जो पक्ष असतो तो पक्ष निवडण्यासाठी तो संपूर्ण पक्ष उभा राहत नाही, तो आपल्या पक्षामधून एखादा उमेदवार निवडणुकीसाठी उभा करतो, आणि नंतर त्याचा कोण खासदार आमदार कोण होतो ते आणि तो जो निवडून आलेला आहे तो संपूर्ण पक्षाचा प्रतिनिधित्व करतो. म्हणजेच लोकसभेचे 543 मतदारसंघ आहेत. हे मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाच्या परिसीमन समितीचे असते. ते कोणाचे असते? परिसीमन समिती. ही जी समिती बनवलेली आहे तिचे हे काम असते. व कोणत्याही दबावाखाली न येता ही यंत्रणा तटस्थपणे मतदारसंघाची पुनर्रचना करते. आता निवडणूक घेताना जे परिसीमन समिती आहे ती कोणत्याही दबावाखाली न येता ती तटस्थपणे आपली मतदारसंघाची पुनर्रचना करते. आता हे संपूर्ण मुद्दे हे निवडणूक आयोगाची कार्य आहेत, हे आपण पाहिलेले आहेत. आता आपण पुढे पाहणार आहोत. आपण पुढे आता खालीलपैकी कोणत्या 2 बाबी आचारसंहितेचा भंग करणाऱ्या आहेत असे तुम्हाला वाटते? आता हे तुम्ही पहा. आता जो मी शिकवलेले आहे हे तुम्ही पहा. आता आपण पाहू लगेच की उमेदवाराकडून वसाहतीत घरगुती वापराच्या वस्तूचे वाटप, निवडणूक दिल्यास पाणी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन, तर घरोघरी जाऊन मतदारांना भेट देणे व निवडणूक देण्याची विनंती करणे, जातीचे व धर्माचे आवाहन करून पाठिंबा मिळवणे. आता हे तुम्ही चुकीच्या फुली मारलेल्या चुकीची खून केलेली आहे की हे भंग करणारे आहेत. हे आचारसंहिता ही भंग करणारे आहेत. आता हा चार्ट पहा की लक्षात ठेवा. आता हिमाचल प्रदेश या राज्यात ते श्याम शरण नेगी आहेत. हे भारताचे पहिले मतदार ठरले. कोण आहेत हे? श्याम शरण नेगी. हे कुठाचे आहेत? हे हिमाचल प्रदेशचे आहेत, ह्या राज्यातील आहेत.
आता 25 ऑक्टोबर 1951 रोजी घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. आता ह्यांनी 25 ऑक्टोबर 1951 साली जी लोकसभा निवडणुकी झाली त्यांमध्ये त्यांनी ते पहिले मतदार आहेत, त्यांनी पहिल्यांदा मतदान केलेलं आहे. त्यांनी त्यांचा जो हक्क तो बजावलेला आहे. आता आपण काही भाग हा पार्ट 2मध्ये पाहू. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.